हॅलो हॅलो. हॅलो. चला मॅचला सुरुवात करतोय. दोन्ही संघाला पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देऊया. खरं तर सायली एक्स मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा अगदी अंबरनाथ नगर परिषदचे आमचे माजी नगरसेवक संदीपजी लकडे साहेबांची ही स्पर्धा सायली एक्स चषक अंबरनाथ 2026 ची ही खरं तर स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेचं आज दुसरा दिवस आणि ही दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग प्लेयर झेवियर आणि साबत यांना आपण पाहू शकाल आणि त्यांच्याच विरोधात अगदी पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाज अगदी जतीन स्पोर्ट्सचे खरं तर मालक उदय आहिर साहेबांना आपण पाहू शकाल पहिला षटक घेऊन आलेत. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक फॉर द टीम. मॅच ऑन. पहिला षटक या ठिकाणी उदय आहिर आहेत. पहिलाच बॉल अगदी यॉर्कर लेंथ वरती गॅप मध्ये फटका अप्रतिम आणि आता बॉलला पाठवलंय सरळ अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये पहिल्याच बॉल वरती ही पहिली दमदार सुरुवात पहिला चौकार. खर तर चांगली सुरुवात इथे केली जाते. स्ट्राइक वरती बॅट्समन अगदी झेवियर होते आणि त्यांच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती कंट्रोल फटका होता. इथे हा देखील फटका चांगला आहे. कदाचित असं वाटलं होतं की शॉर्ट कव्हरला कॅच कॅरी केली जाईल परंतु तदनंतर इथे डीप मध्ये बॉलला स्टॉप केलंय. व्हेरी गुड स्टॉप. चांगल्या रीतीने बॉलला अडवलंय. खरं तर क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल खेळाचा वापर केलं जातं. पायाने बॉल अडवला आणि तिथे 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. चांगली सुरुवात. इथे फटका फसलाय. झेलची संधी होती परंतु अगदी 30 सर्कल मध्ये खेळाडू थोडेसे अगदी वाईट होते आणि त्या कारणाचे इथून मी तर म्हणेन झील झाली नाहीये. स्ट्राईक वरती साबत यांना आपण पाहू शकाल. भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 7 या धावफलकावरती. 7 धावा. इथे हा चेंडू चांगला आहे. परफेक्टली मी तर म्हणेन अगदी बॅटिंग क्रेज मध्ये हा चेंडू होता. अप्रतिम टप्प्यांवरती सध्या गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी उदय आहिर यांना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. जतीन स्पोर्ट्सचे ते खरं तर मालक आहेत. सर्वे सर्व आहेत आणि क्रिकेटची फार आवड आहे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल पहिलाच षटक मात्र फेकी करत असताना पॉवर प्लेचे षटक आणि पॉवरफुल गोलंदाजी सध्या उदय आहिर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑन साइडला फटका खेळलाय. फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. डीप मध्ये टिपलाय झेल संपलाय. फलंदाज साबत यांचा खेळ. पहिला धक्का. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान मोरिवली संघाला फलंदाज बाद. अगदी या ठिकाणी फटका चांगला होता परंतु थोडीशी ताकद कमी पडली आणि तिथे मात्र कॅच कंप्लीट केली आहे.
अगदी डीप मध्ये अप्रतिम कॅच तिथे कॅरी करण्यात आली आहे. सध्या तरी इथून जे हनुमान मोरिवली संघाचा विचार केला सुरुवातीला धाबा चांगल्या आल्या, परंतु तदनंतर इथे गोलंदाज उदय आहिर यांनी चांगलाच कमबॅक केलाय. षटकातील शेवटचा बॉल स्ट्राईक वरती नवीन बॅट्समन विक्रम यांना आपण पाहू शकाल. लेफ्ट हँडेड बॅट्समन. इथे फटका चांगला आहे, अगदी कव्हरच्या डोक्यावरून बॉलला उडवलाय. बॉल चाललाय डीप मध्ये, परंतु तिथे पाठलाग केला जातोय. व्हेरी गुड स्टॉप. बॉलला अडवण्यात आलं, परंतु या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पाहता पाहता P1चा षटक कंप्लीट झालाय आणि P1 मध्ये सध्या दोन्ही टीमची सुरुवात चांगली झाली, कारण की उदय आयर यांनी आपण पाहिलंच पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्या टीमला विकेट मिळवून दिलाय, परंतु तदनंतर दुसऱ्या बाजूला खरं तर जय हनुमान मोरिवली संघासाठी अगदी झॅवियर आणि विक्रम व तदनंतर साबद यांचा विचार केला, यांनी सुरुवात चांगली करून दिली आहे. म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा धावफलकावरती. मॅच क्रमांक 2 सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान मोरिवली आणि जतीन 11 या दोन संघादरम्यान ही मॅच. अगदी यष्टांच्या मागे आपण पाहू शकाल आमचे खरं तर शैलेश दादा भोईर खरं तर अंबरनाथ नगर परिषदेचे दमदार नगरसेवक आहेत आणि अगदी त्यांच्याच समवेत आपण पाहू शकाल उमेश पाटील साहेब देखील आहेत, ते देखील नगरसेवक आहेत खरं तर. व तदनंतर खरं तर अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष देखील आहेत. म्हणजेच जतीन 11 मध्ये तुम्हाला मोठमोठी नावं देखील पाहायला मिळत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला जय हनुमान मोरिवली टीम मध्ये देखील चांगले चांगले खेळाडू आहेत. मॅच ऑन गेम ऑन. षटक क्रमांक 2 गोलंदाज योगेश बॉलिंग मार्कवरती. मॅच ऑन. समोर ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा होती, अगदी हा चेंडू यष्टांचा मागे जातोय, परंतु या चेंडूवरती एक सिंगल सध्या पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल दुहेरी आकड्यामध्ये अर्थातच 10 धावा 10 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. मॅच ऑन. स्ट्राईक वरती विक्रम. वेगवान चेंडू, परंतु त्या वेगाला सध्या सन्मान दिलं जात आहे. अगदी फलंदाज विक्रम यांना आपण पाहू शकाल चांगल्या रीतीने बॉलला स्टॉप केलं आणि इथे हा डॉट बॉल. सध्या तरी योगेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याकडे असलेला वेग दाखवत आहेत. अगदी ही मॅच तुम्हाला चांगली पाहायला मिळेल, काटेकी टक्कर या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइडला हुक केलाय, फटका चांगलाय, बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेग मध्ये. या पंचांचा इशारा, इथे 2 धावा मिळतील. पहा खेळत असताना प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये झॅवियर आणि विक्रम यांना आपण पाहू शकाल धावत असताना एकमेकांकडे पहा मित्रांनो, कारण की इथे धडक होते, उन्हाचं तापमान देखील वाढतोय. अगदी हलकीशी टक्कर झाली आहे मागच्या चेंडूवरती. चला पाणी पाहिजे का? चला लगेच पाणी घेऊन जायचं आहे. अगदी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल खरं तर सायली
क्रीडा मंडळ आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन यांच्या विद्यमानाने मात्र ही स्पर्धा आपण पाहू शकाल. आणि इथे आलेल्या सर्वच खेळाडूंचं आणि सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर ही स्पर्धा आपण पाहू शकाल, दमदार स्पर्धा आहे. खरं तर अंबरनाथ नगर परिषदचे खरं तर माजी नगरसेवक माननीय श्री संदीपजी लकडे साहेब यांची ही स्पर्धा आपण पाहतोय. दमदार स्पर्धा, सातत्याने दरवर्षी ही स्पर्धा इथे ऑर्गनाईज केली जाते आणि त्यांच्या समवेत अगदी त्यांची धर्मपत्नी आपण पाहू शकाल, सौभाग्यवती पल्लवीताई संदीपजी लकडे साहेब, जे खरं तर नगरसेविका आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. खरं तर त्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा आपण पाहतोय. सातत्याने दरवर्षी ही स्पर्धा याच मैदानावरती मात्र सातत्याने नव्या उत्साहाने मात्र ऑर्गनाईज केली जाते आणि संपूर्ण सायली एक क्रीडा मंडळाचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. सातत्याने मात्र सर्वांचे भरपूर मेहनत असते. मॅच ऑन गेम ऑन. पुन्हा एकदा मॅचला आपण सुरुवात करतोय. टीमची टोटल धावफलकावरती पाहू शकाल 12 धावा. ऑन साइडला पुल केलाय, फटका फसलाय, झेलची संधी, परंतु या ठिकाणी एकाचा एक कॉल नव्हता. अगदी इथून कॅच मी तर म्हणेन जमिनीला दान केली जाते, झेल ड्रॉप होते. अगदी इथून जर का आणखीन एखादा विकेट आला असता तर इथून जय हनुमान मोरिवली संघावरती थोडासा दबाव झाला असता, कारण की विकेट आला असता. पुन्हा 2 धावा धावफलकावरती. खेळाचं हे पहिलं सत्र आहे. फर्स्ट इनिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. धावा जमा करायच्या, टार्गेट द्यायचं आहे, परंतु इथून किती धावसंख्येचं टार्गेट इथून दिलं जाईल. अगदी करंट रन रेट पाहिलं तर 8.40च्या सरासरीने धावा बनवल्या जातात आणि प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजेच 42 दाखवतोय. परंतु इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. सातत्याने प्रत्येकी ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका आला तर इथून धाबांचा डोंगर उभा होऊ शकतोय. यस, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. अगदी या चेंडूचा विचार केला, चेंडूवरती वेग भन्नाट होता, परंतु टप्प्यावरती नियंत्रण नव्हतं. वेगवान चेंडू ऑन साइडला टॅप केलाय, परंतु 30 सर्कल मध्ये बॉलला स्टॉप केलं जातं. परंतु या चेंडूवरती एकच धाव, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जाते. स्कोर जाऊन पोहोचते ते म्हणजे 16 ह्या धावफलकावरती. षटकातील शेवटचा बॉल. अगदी योगेश यांचा विचार केला आतापर्यंत चांगली गोलंदाजी, अगदी मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना सध्या वंचित ठेवलंय. चांगली गोलंदाजी. इथे फटका चांगला, 20 मध्ये बॉलला ढकलला, तिथे खेळाडू आहेत, परंतु इथे मिस्टेक. बॉलला अडवायचं होता, बॉलने हुलकावणी दिली आणि बॉल सीमारेषा बाहेर मात्र फरार झालाय. शेवटच्या बॉल वरती मात्र चौकार आलाय. चांगली सुरुवात खरं तर झेवियर होते स्ट्राईक वरती. फटक्याचे चटके सध्या देतात मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. अगदी मिसफिल्ड पा या ठिकाणी कशा प्रकारे झाली पूर्णपणे तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्या स्क्रीनवरती. सध्या चांगला लाईव्ह टेलिकास्ट केला जातोय ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून. कॅमेरामॅनचं कौतुक, त्यानंतर आमचे ऑफिशियल अपडेटर त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. सध्या तरी चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान मोरिवली संघाची धावसंख्या 20. यस, मॅच ऑन. षटक क्रमांक 3, गोलंदाज पप्पू आहेत. या ठिकाणी 3रं षटक, टेप बॉल ओव्हर.
पाहू शकाल, परंतु या टेप बॉल मध्ये अगदी सातत्याने आपण पाहू शकाल धावा देखील कमी येतात, परंतु धावा देखील येताना आपण पाहिल्यात मागील मॅच मध्ये. आताचा हा चेंडू अगदी शरीराचा वेध घेत असताना इथे मात्र हा डॉट बॉल, मात्र बऱ्याच उशिरानंतर हा डॉट बॉल येतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील चांगला, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. व्हेरी गुड स्टॉप. याही चेंडूवरती एक सिंगल पाहायला मिळते. खरं तर टेप बॉल ओव्हर मध्ये आपण पाहू शकाल सध्या धावांसाठी संघर्ष करावा लागतोय, कारण की टेप बॉल ओव्हर मध्ये धावा कमी येत आहेत. 22 धाबा धावफलकावरती. इथे हा अप्रतिम चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी हलकासा टर्न आणि तदनंतर इथे बॅट्समन विक्रम यांना बीट केलं जातं. हा डॉट बॉल अगदी गोलंदाज पप्पू यांना आपण पाहू शकाल. इथे बॅटची एज, परंतु अगदी यष्टांच्या मागे शैलेश भोईर होते, त्यांना आपण पाहू शकाल, परंतु त्यांच्यापासून थोडासा दूर होता. याही बॉलवरती सिंगल. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात, म्हणजेच या षटकामध्ये चांगलाच कमबॅक केलाय तो, म्हणजेच जतीन 11 या संघाने. शेवटचा बॉल. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे हा डॉट बॉल आणि इथे मात्र ओव्हर कंप्लीट. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकात फक्त 3च धावा आल्यात. गोलंदाज पप्पू यांचा कौतुक करायला पाहिजे. टेप बॉल ओव्हर मध्ये स्वतःला सिद्ध केले. चांगली गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ कंप्लीट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान मोरिवली संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली ती 23 वरती. 23 धावा. यस, मॅच ऑन, गेम ऑन. षटक क्रमांक 4. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 4. पहिलाच बॉल या ठिकाणी वेगवान होता आणि पहिलाच बॉल इथून डॉट पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू. गोलंदाज योगेश. खरं तर योगेश यांचा विचार केला तर दुसऱ्या ओव्हरमध्ये यांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळले, डीप मध्ये खेळाडू आहे, बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी इथून एकच धाव मिळेल. सध्या तरी चांगली फिल्डिंग, परंतु थोडासा खराब होता, परंतु बॅकअप सुंदर होतं. सिंगल मिळाली. टीमची टोटल 24. 24 धावा धावफलकावरती. सध्या तरी इथून धावा जमा करायच्या आहेत. स्ट्राइक वरती झेवियर. इथे फटका फसलाय. झेलची संधी स्वतः गोलंदाज योगेश, आणि त्याने मात्र कॅच इथे स्वीकारलेली आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. इथे विकेटचं पतन. बॅट्समन झेवियर, ज्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येत होत्या, त्याला जावं लागला आता खेळाडू कक्षात. फलंदाज बाद. धक्का दुसरा टीम जय हनुमान मोरिवली संघाला.
मॅच ऑन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फसलाय आणि डीप मध्ये आपण पाहू शकाल लॉंग ऑफला पप्पू होते एक चांगले क्रिकेटर. चांगली कॅच तिथे कॅरी केली जाते. आणखीन एक विकेटचा पतन. लगातारचा हा दुसरा धक्का. लगातार मात्र 2 धक्के दिले जात आहेत. जय हनुमान मोरिवली संघाला स्ट्राईक वरती दाऊद होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे फसला आणि तिथे कॅच. अगदी योगेशांचा विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या परंतु पुन्हा एकदा टीमने योगेशवरती मी तर म्हणेन भरोसा दाखवलाय परंतु त्याने मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा त्या भरोशावरती चांगली कामगिरी केली आहे. खरं तर योगेशांचं कौतुक करायला पाहिजे. लगातार मात्र 2 विकेट आणि आता इथून विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. अगदी इथून विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का हे देखील पाहूयात. चांगली गोलंदाजी योगेश यांच्या माध्यमातून. वेगवान चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडा खाली होता परंतु तदनंतर इथे हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वेगाने सध्या. आता इथून योगेश बोलतोय. आणखीन एक डॉट. शेवटचा बॉल. अगदी पहिल्या मॅच मध्ये 34 बनल्या होत्या परंतु या मॅच मध्ये आता किती बनतील हे देखील पाहूयात. शेवटचा बॉल हा देखील इथे निर्धाव पाहायला मिळेल. इथे देखील हा डॉट बॉल. खरं तर योगेशांचं कौतुक करायला पाहिजे. या ओव्हरमध्ये अगदी योगेशने फक्त एकच धाव खर्च केली. अप्रतिम गोलंदाजी आणि एक धाव खर्च करत असताना 2 विकेट देखील मिळवलेले आहेत. चांगली कामगिरी योगेशने केली आहे. अप्रतिम कामगिरी. 34 षटक कंप्लीट झालंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 24. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 होत्या परंतु तदनंतर 2 ओव्हरमध्ये फक्त 4च धावा आलेल्या आहेत. अगदी इथून जतीन 11 टीमच्या गोलंदाजांचा कौतुक करायला पाहिजे. चांगली कामगिरी झाली आहे. ₹24 रन्स 24 धाबा धाव फलकावरती. आता हे शेवटचं षटक. शेवटचे षटक जतीन 11 टीमच्या माध्यमातून. खरं तर उमेश पाटील साहेबांना आपण पाहू शकाल. खरं तर अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत आणि अंबरनाथ नगर परिषदचे ते नगरसेवक देखील आहेत. फटका हा चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु या चेंडूवरती एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्याचा प्रयत्न तो देखील सक्सेसफुल. 2 धावा इथून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी इथून विक्रम आणि किशोर या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे शेवटचं षटक आहे. या षटकात धावा जमा करायच्या आहेत. टार्गेट द्यायचं आहे. सध्या चांगली मी तर म्हणेन सुरुवात केली जाते. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी इथून वळण दिलं जातं. पुन्हा एकदा डॉट बॉल. अगदी या मॅचचा विचार केला तर डॉट पर्सेंटेज मात्र भरपूर आहेत. जबल जबल अगदी जबल जबल 9 चेंडू हे डॉट आलेले आहेत. इथे देखील आपण पाहू शकाल रनआउटची संधी आणि इथे संधीचं सोनं केलं जात आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमित आहेत. ऑन साइडला अगदी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु इथून हा देखील डॉट बॉल आहे. आणि एक निर्धाव चेंडू सध्या तरी उमेश पाटील यांना पण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवरती धावा खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर इथे लगातार मात्र डॉट पर्सेंटेज, लगातार डॉट बॉल येत आहेत. वेगवान चेंडू, तेच तर राड चेंडू, परंतु इथे हा देखील निर्धाव चेंडू. सातत्याने मात्र आता इथून टप्पा देखील बदलला जातोय. अगदी मागचा चेंडू पायावरती होता, परंतु आताचा हा चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर होता. चांगल्या टप्प्यांमध्ये गोलंदाजी, सातत्याने टप्पा बदलला जातोय. शेवटचा बॉल ऑन साइडला पुल केला जातोय, परंतु अलॉंग द कार्पेट न बॉल डीप मध्ये. आणि इथून शेवटच्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न आणि यस, इथून पंचांचा फिंगर अप म्हणजेच फलंदाज बाद. एक शॉर्ट रन देखील आहे, म्हणजेच या चेंडूवरती एकच धाव मिळेल. आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 28 धावा आणि 29 धावा संख्येचं टार्गेट या ठिकाणी जतीन 11 संघाच्या समोर उभा केलाय. हॅलो, या ठिकाणी चेक केले जात आहे. चला आम्ही तिसऱ्या पंचांना विनंती करू. सर या आपण जिथे एक शॉर्ट रन दिलाय तो आपण चेक करतोय. पहा या ठिकाणी आपण शॉर्ट रन चेक करतोय. हॅलो, पहा शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आहेत. तिथे 2 धावा कंप्लीट आहेत, त्यामुळे टीमची टोटल पुढे जाईल. आणि जिथे 28 यस यस 29 धावा झालेल्या आहेत आणि 30 धावा संख्येचे टार्गेट आहे, ते म्हणजे जतीन 11 संघाला.
हॅलो. धाव. हॅलो. चला बॅट्समन नेम. चला माझॉन दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देऊया त्या माससाठी. खरं तर 30 बॉल मध्ये 30 धावा बनवायच्या आहेत, म्हणजेच रनअप बॉलचा इक्वेशन आहे या मॅच मध्ये. परंतु जेव्हा जेव्हा लो स्कोरिंगचे सामने होतात ना, तेव्हा तेव्हा गोलंदाजांना एक्स्ट्रा एफर्ट लावावे लागतात. मात्र गोलंदाजांना इथून जास्त मेहनत आता घ्यावी लागेल. परंतु गोलंदाजासहित मात्र सातत्याने संपूर्ण 10 खेळाडूंना मात्र आता इथून पुन्हा मेहनत करावी लागेल. मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. पहिलाच बॉल सरळ बॅटने मात्र ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न. शैलेश भोईर साहेबांना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल अगदी बॅटचा टो एंड होता.
परंतु या बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पुन्हा एकदा सरळ बॅट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क इथे नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. सध्या तरी गोलंदाजाने आता इथून सुरुवात तर केली आहे संघर्षाची, परंतु हा संघर्षाचा मी तर म्हणेन शेवट कसा होईल हे देखील पाहूयात. लगातार 2 चेंडू डॉट आलेत. चांगली सुरुवात. इथे वेगवान चेंडू, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू लेग कट करण्यात आला होता. ऍक्शन रिप्ले पाहूयात पुन्हा एकदा. ओ, यष्टांचा वरून होता हा चेंडू. 30 धावसंख्येचं टार्गेट आहे. ऍक्शन रिप्ले पाहिलात. अगदी जर का यष्टा थोडा अजून मी तर म्हणेन मोठ्या असताना तर इथे मागील चेंडूवरती यष्टा उद्ध्वस्त झाल्या असत्या, परंतु इथे चौथ्याच बॉलवरती आता इथून त्या सुरुवातीचे 3 बॉल डॉट आले होते, त्याचा प्रत्युत्तर आता द्यायला सुरुवात केली आहे शैलेश यांच्या बॅटमधून. हा पहिला बार, पहिला दमदार चौकार. सुरुवातीला आपण पाहिलं तर गोलंदाज अमितने सातत्याने चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी केली, परंतु त्यानंतर चौथ्या बॉलवरती मात्र जसा चेंडू थोडा बाहेर मिळाला आणि तिथे लगेच स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला आणि तिथे मात्र 4 मिळाला, परंतु त्यानंतर इथे 5व्याही बॉलवरती एक सिंगल. आताचा हा चेंडू अगदी पॅड वरती होता. जोरदार अपील केली जाते, परंतु अगदी इथून पंचाने सांगितलं की कदाचित हा चेंडू यष्टा सोडत असताना, परंतु इथून या चेंडूवरती एक धाव मिळेल लेग बाईकच्या माध्यमातून आणि सिंगल मिळाली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा धाव फलकावरती. येस, मॅच ऑन. षटक क्रमांक 2 गोलंदाज विशाल यांना आपण पाहू शकाल. खरं तर P2चं हे षटक अगदी टार्गेट 30 धावसंख्येचा आहे. खरं तर जो रिक्वायर्ड रन रेट आहे त्याच खरं तर रिक्वायर्ड रन रेट वरती सध्या धावा बनवल्या जात आहेत. कारण रन रेट देखील 6 आहे. पहिलाच बॉल फुल लेंथ, अगदी एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ढकललंय. तिथे धावत आहेत. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते, परंतु इथे या चेंडूवरती एकच धाव मिळते. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने 7 धावा धाव फलकावरती. अगदी रनअपबॉलचा इक्वेशन आहे. इथून गोलंदाजांना आता सातत्याने मेहनत करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये अमितने चांगली गोलंदाजी केली, परंतु इथून विशाल त्यांना देखील आता विशाल कामगिरीच करावी लागेल. अगदी फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला इथून बॉलला ढकललं जातं, परंतु याच चेंडूवरती एकच धाव मिळणार. सिंगल. सध्या तरी चांगलं क्रिकेटची लाईफ लाईन सध्या इथून वापरलं जातं. लगातार 2 चेंडूवरती 2 सिंगल आलेले आहेत. 8 धावा धाव फलकावरती. इथे फटका चांगला आहे. लेट कटचा स्ट्रोक, परंतु याही चेंडूवरती एक सिंगल पाहायला मिळते. सध्या सेन्सिबल क्रिकेट शैलेश आणि बाबू यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लगातार मात्र सातत्याने 3 चेंडूवरती 3 सिंगल आलेले आहेत.
ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, उंची जास्त, अंतर कमी, डीप अगदी इथून 30 यार्ड सर्कल मध्ये झेलची संधी होती, परंतु जवळपास तीन तीन खेळाडू आले होते, तीन ती गाडा काम बिगाडा. इथून कॅच मात्र ड्रॉप केली जाते. या चेंडूवरती 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल 11 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला पूल केलाय, फटका दमदार, पूल अँड पॉवरफुल, मॅक्सिमम बिग हिट, सिक्सर. अगदी इथून मागील चेंडूवरती पूलचा फटका मात्र तिथे चेंडूलाच गुल केलंय. मात्र चांगली सुरुवात. षटकराच्या मदतीने टीमची टोटल 17 धावा. शेवटचा बॉल. हा देखील फटका चांगला आहे वन्स अगेन, परंतु आता तिथे अगदी स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहेत. चांगलं जजमेंट आणि इथे मात्र आता कॅच कॅरी केली जाते. फलंदाज बाद शैलेश यांना आता जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. चला आता मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मेनू यांना आपण पाहू शकाल. मेनू अगदी शैलेश यांचा विचार केला 9 चेंडूमध्ये 14 धाबा बनवल्या. चांगली बॅटिंग, एक षटकार देखील दाखवला होता. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. सतरा धाबा बनलेल्या आहेत, म्हणजे अजून 13 धाबा इथून बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि अजूनही 13 धाबा बनवायच्या आहेत. म्हणजेच आता हा षटक फार महत्वाचा आहे. म्हणजेच टेप बॉल ओव्हर या ठिकाणी इम्पॅक्ट खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. मेनू यांना आपण पाहू शकाल. येस येस, या ठिकाणी इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आहेत. येस, मॅच ऑन. किशोर यांना आपण पाहू शकाल. तिसरं षटक. इथे पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा चेंडू अगदी ऑफ टर्न या ठिकाणी पाहायला मिळेल. जसा टप्पा पडला लगेच बॉल आतमध्ये आला. अगदी इथून पहिलाच बॉल निर्धाव. अगदी इथून देखील हा सामना जय हनुमान मोरिवली संघ सामना बनवू शकतोय. जर का इथून सातत्याने डॉट बॉल आले तर मॅच मध्ये मजा निर्माण होणार, मॅचला मजा येणार. आताचा हा चेंडू अगदी या ठिकाणी पंच थोडा वेळ घेतात, परंतु या ठिकाणी हा वाईटचा इशारा. एक एक्स्ट्रा धाव, एक अवांतर धाव धाव फलकावरती पाहायला मिळेल. 18 धावा धाव फलकावरती. फटका चांगला आहे. ऑन साइडला बॉलला ढकललाय. याही बॉलवरती एकच सिंगल पाहायला मिळेल. सध्या तरी इथून हा देखील सामना वन साइड पाहायला मिळतो, परंतु इथून आणखीन जर का विकेट आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा जय हनुमान मोरिवली संघ कमबॅक करू शकतोय. पलटवार तो करू शकतोय, परंतु स्ट्राईक वरती इम्पॅक्ट प्लेयर
तुम्हाला पाहायला मिळेल मेनू. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. यस, पंचाने देखील तेच सांगितलंय. अर्थातच बाईकच्या माध्यमातून ही एक धाव मात्र पूर्ण केली जाते. सिंगल. टीमची टोटल 20 धावा. अजून 10 धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. 20. यस, आताचा हा देखील चेंडू पुन्हा एकदा वाईट. आणखीन एक एक्स्ट्रा. 21 धावा धावफलकावरती. आताचा हा चेंडू इथे देखील आपण पाहू शकाल. सध्या तरी यस, पंचांचा इशारा, मात्र नो बॉल. सध्या तरी किशोर करतायत काय, धावा कमी आहेत, परंतु इथून सातत्याने वारंवार मी तर म्हणेन एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत. फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. फटका चांगला. पुन्हा एकदा ऑनसाइडला बॉलला ढकलला. याही बॉलवरती एक धाव कंप्लीट. दुसराचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव आता इथून पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या दोन धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते, जाऊन पोहोचले ती 24 वरती 24 धावा. यस, हा देखील चेंडू. आणखीन एक वाईट बॉल आहे. आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी या षटकाचा विचार केला जवळजवळ जवळजवळ 4 एक्स्ट्रा धाबा आल्यात. आणि इथे यस, पुन्हा एकदा नो. म्हणजेच हा 5वा चेंडू खराब. 3 चेंडू वाईड आले, 2 चेंडू नो आलेले आहेत. इथून गोलंदाज किशोर सातत्याने मात्र दिशा भरकटत आहेत. सामना जिंकण्यासाठी आता 4 धावसंख्येची गरज. परंतु हा चेंडू यस, या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली जाते. बॅट कट आहे. 27 धावा. 27 धावा धाव फलकावरती. सामना जिंकण्यासाठी अजूनही 3 धावसंख्येची गरज. अगदी एकतर्फी हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु आता शेवटचा बॉल हा चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. आणि इथून ओव्हर कंप्लीट. षटक क्रमांक 3 ही समाप्त झालाय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जतीन 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 धावा. 12 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. यस, मॅच ऑन, गेम ऑन. 12 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. अगदी एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. जतीन 11 संघ सध्या अगदी ड्रायव्हिंग सीट वरती आहे. बारा चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. इथे यस, व्हाईट बॉल. सध्या तरी जय हनुमान मोरिवली संघाचा विचार केला तर एक्स्ट्रा धावा भरपूर दिल्यात. इथे फटका चांगला आहे, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल.
या सिंगलच्या मदतीने आता स्कोर इज अ लेबल. स्कोर मात्र लेबल झालेला आहे आणि आता सामना जिंकण्यासाठी एका धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे आणि आता त्या नियमाचा पालन केलं जात आहे म्हणजेच कंपल्सरी चेसिंग. आणि या ठिकाणी हा विजयी फटका येतोय तो म्हणजेच मेनवेनच्या बॅट पडून सामना जिंकलाय तो म्हणजेच जतीन 11 संघाने अभिनंदन बॉईज. परंतु हार्ड लक टीम जय हनुमान मोरिवली संघ. चला दोन्ही टीम आपण शेक हँड करायचा आहे त्यानंतर मैदान सोडायचं आहे. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकाल. खरं तर लो स्कोरिंग मॅच होती त्यामुळे आपण जाऊयात पुन्हा एकदा गोलंदाजाकडे कारण की